नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज मस्तपैकी सकाळी सकाळी मेडिटेशन केलंय, नंतर कम्युनिटीमध्ये चालून आले. सकाळी सकाळी खूप छान वाटतं सकाळी सकाळी चालून आल्यानंतर. त्यानंतर परत 20 मिनिटाचं मेडिटेशन केलं. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा झाली. तर आज माझा मोठा मुलगा जाणार आहे, त्याची कॉलेजची सुट्टी संपली आहे, तर तो त्याच्या घरी जाणार आहे. नवीन त्याच्यासाठी अपार्टमेंट घेतलं. तोही व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, तर पाहिला नसेल तर नक्की बघा. आधीची थोडी मी ग्रॉसरी पॅक केली, त्याचा पण व्हिडिओ टाकलायच. तो पण नसेल बघितला तर नक्की बघा. तर आता काय काय वस्तू त्याला बेसिक लागतील किचनमध्ये त्याही आपण देऊयात. तर हे बघा, हा एक नॉनस्टिकचा पॅन दिलाय आणि हा एक मोठा, आणि हे आणि सँडविच मेकर दिले. एक स्टीलचे पातेले दिले. हा काचेचा बाउल, हा राईस कुकर आणि हा पॅन, आणि हे बॉटल धुवायचं ब्रश, उलटणं, चिमटा, पिझ्झा कटर, आणि हे 2 चमचे, आणि हा एक तरी भाजी धुण्याची टोपली, ह्या वाट्या, काचेचे बॉक्स 2, फळं ठेवण्याची टोपली दिली, काचेचे 2 ग्लास, स्टीलचे 3 ग्लास, आणि हे ऑइल तेल ठेवण्यासाठी हे दिले. तर हे बघा, या ठिकाणी आपण हे दिलेत. आणि हे वॉटर फिल्टर हे पण द्यायचे. चला, हे बघा, हा मसाल्याचा बॉक्स आहे. दिसला तुम्हाला मसाला बॉक्स? तर याच्यात आपण मसाले भरून देऊया अगस्तीला. या ठिकाणी मसाल्याचा बॉक्स भरून तयार झालेला आहे. तर या ठिकाणी मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले भरून झालेत. जिरा पावडर, धना पावडर, काळा मसाला, जिरे, मोहरी, लाल मसाला आणि हळद. दिसले का? तर हे मुलासाठी पॅक केलंय आपण. हे बॉक्सेस देतात त्याला काही ठेवायला, कामात येतील. तर ही एक मॅट दिलेली आहे, 2 नॅपकिन दिले, आणि हे नवीन डस्टबिन. हे बघा, या ठिकाणी न्यूट्रीबिलेट आणले. तर माझा मुलगा आता बाहेर शिकायला जातोय, तर त्याच्यासाठी हे आणलेलं आहे म्हणतो. हे बघ, तर हे बघा, ते फक्त खायचं बघायचं काम. हे बघा, अगस्तीला शॉपिंग पण करून आणलेली आहे. मेसेजमध्ये आम्ही गेलो होतो, तर त्याच्यासाठी ही पॅन्ट पण आणली, आणि हे अंडरवेअर आणलेत, अंडर गार्मेंट्स कॉटनचे. दिसलेत का? चला, आपण आता हे पण आता त्याला देऊया. त्याची बॅग ठेवली गेली ऑलरेडी ट्रकमध्ये, त्याची कपड्यांची बॅग ठेवली गेली, सगळं पॅक केलं. आणि हे त्याने आणल्यानंतर ते इथेच ठेवले वॉशर ड्रायरवरती, इथे सापडले मला. चला आपण आता हे पण देऊया त्याला. हे पिवळे वाटाणे भिजत घातलेत, याची आपण आता भाजी बनवणार आहोत. तर या ठिकाणी हा यू हॉल आणलेला आहे धीरजने रेंटवरती, आणि हा कसा रेंट करायचा वगैरे याचा आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला, आता हा 4 तासासाठी आपण बुक केलेला आहे. सकाळी सकाळीच आणलेला आहे, तर 4 तासासाठी हा बुक केलेला आहे त्याने. तर आता यात आपण सामान ठेवूया. आणि हा यू हॉल असा आहे, हे बघा. दिसला का?
खाली आधी बॉक्सच ठेवले असते सामानाचे. गेलो आतून ठेवता येतील नाही नंतर पण चल. अरे हे नाही डिक्की ऑन ऑफ त्याच्यावर नाही बसायचं कारवरती. बघ ते बघ, हे बघ काय दिसतंय ते सगळं ढुंकू बिंकू दिसते पप्पाचं. ते काय उपयोग नाही केला ऑन. ते टेबल आणचं इस्त्रीचं तिकडे पलीकडे नेऊन ठेव. काय बंदच नील, काय केलं रे तू? कवर काढून घेतला असता. हल्लं नाही पाहिजे. तिथे काय माणूस चला ट्रक निघाला. या ठिकाणी सामान भरून झालंय. चला जा. हे बघा या ठिकाणी आता हे निघालेत दोघं. पलीकडे नील आहे, दिसला का? हे बघा या ठिकाणी नील आहे. हाय नीलू बा. चला नील जातोय आता आणि बाय बाय. चला या ठिकाणी मी हा ड्रेस घालून तयार झालेली आहे पटकन. तर चला सगळं सामान शेवटपर्यंत आपण हे राहिले ते राहिले चालूच असतं. जवळजवळ सगळंच दिलंय त्याला आता पॅक करून. आणि ट्रकमध्ये 2च जण जाऊ शकता, माझा मोठा मुलगा आणि मी. आता पाठीमागून जातोय कारमध्ये. चला जाऊया. या यू हॉलमध्ये 2 जण फक्त बसू शकता. तर धीरज आणि नील जात आहेत आणि मी आणि मोठा मुलगा कारमधून जातोय. चला त्याच्या घरी जाऊया आपण आता. हे सामान मूव्ह करूया. चला आपण पण निघूया आता त्यांच्या पाठीमागे. नील आणि त्याचे पप्पा गेलेत यू हॉलमधून. तर यू हॉलमध्ये 2च जण बसू शकता, मी आणि माझा मोठा मुलगा कारमधून जात आहोत. आणि या ठिकाणी त्याचं हे बांबू ट्री पण बरोबर घेतले आणि गणपती बाप्पा सुद्धा बरोबर घेतले.
छानसे हे बघा, मस्तपैकी गणपती बाप्पा पण घेतलेत. नवीन घरी जायचं म्हणजे आपल्याला गणपती बाप्पा पाहिजेत, हो की नाही?